Audio Jungle. Audio आता आपण पायथागोरस थेरमचे ॲप्लिकेशन्स बघणार. जसं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमचे 2 ॲप्लिकेशन होते, तसे आता पायथागोरस थेरमचे पण ॲप्लिकेशन आहेत. कारण हे 2 ॲप्लिकेशन जर आपण समजून घेतले नाहीत तर आपल्याला महत्त्वाचा जो थेरम आहे या चॅप्टरमधला, या चॅप्टरच्या शेवटी अपोलोनियस थेरम, तो प्रूव्ह करायला अडचणी येतील. तर ॲप्लिकेशन आपण समजून घेऊ. ॲप्लिकेशन जर समजलं तर आपली अपोलोनियस थेरम हा सोपा आहे. आता आपण ॲप्लिकेशनला सुरुवात करूया. ॲप्लिकेशन्स ऑफ पायथागोरस थेरम, त्याला काही असं विशिष्ट स्टेटमेंट नाही आहे. ते फिगरवरून त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इन ट्रँगल ABC, angle C is an acute angle, segment AD is perpendicular to segment BC, then AB square is equal to BC square plus AC square minus twice BC into DC. समजा मी ट्रँगल ABC घेतो आहे, मी फिगर काढून ठेवली आहे आधीच. हा ट्रँगल ABC आणि त्याचा अँगल C, हा अँगल, हा ॲक्यूट अँगल घेतला आहे, म्हणजेच 90पेक्षा तो लहान घेतला आहे. त्याच्यानंतर BCवर परपेंडिक्युलर टाकला आहे AD. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस ट्वाईस BC इंटू DC. आता हा जो रिझल्ट आहे, हा रिझल्ट कसं लक्षात ठेवायचं? ट्रँगल ABCच्या कुठल्या अँगलची कंडिशन दिली आहे? अँगल Cची, ॲक्यूट अँगल. मग ट्रँगल ABCमध्ये त्या अँगल समोरच्या साईडचा स्क्वेअर, मग ट्रँगल ABCचा अँगल C समोरची साईड कोणती येईल? AB स्क्वेअर इज इक्वल टू ट्रँगलच्या उरलेल्या 2 साईडच्या स्क्वेअरची सम, म्हणजे BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. आणि ॲक्यूट अँगल असेल तर मायनस, ऑब्सूस अँगल असेल तर प्लस. आता आपण ॲक्यूट अँगलसाठी घेतो आहे मायनस ट्वाईस बेस कोणता आहे ज्याच्यावर परपेंडिक्युलर टाकला आहे? तो BC अँड इंटू DC. हा DC कसा लक्षात ठेवायचा? तर ज्या अँगलची कंडिशन दिली आहे त्या अँगलचा व्हर्टेक्स C आणि जो परपेंडिक्युलर टाकला आहे त्याचा फूट D यांना जोडणारा सेगमेंट DC. बघा, पुन्हा लक्ष द्या. ट्रँगल ABCमध्ये अँगल Cची कंडिशन दिली आहे, म्हणून तिच्या समोरच्या साईडचा स्क्वेअर AB स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या 2 साईडच्या स्क्वेअरची सम BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस, ॲक्यूट अँगल असल्यामुळे मायनस, ट्वाईस बेस BC इंटू अ सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स ऑफ गिवन अँगल अँड फूट ऑफ परपेंडिक्युलर. ज्या अँगलची कंडिशन दिली आहे त्याचा व्हर्टेक्स C आणि फूट परपेंडिक्युलरचा D यांना जोडणारा सेगमेंट DC. तर ते या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ते कसं प्रूव्ह करणार? इन धिस फिगर देर आर 2 राईट अँगल ट्रँगल्स. परपेंडिक्युलरमुळे 2 राईट अँगल ट्रँगल तयार झाले, ट्रँगल ADC आणि ट्रँगल ADB. तर आपण आधी ट्रँगल ADC घेऊया, त्याच्यात पायथागोरस थेरम वापरून घेऊ. प्रूफ, कारण गिवन आणि टू प्रूफ हे वर स्टेटमेंटमध्ये दिलं आहे. गिवन काय आहे? इन ट्रँगल ABC अँगल C इज ॲन ॲक्यूट अँगल, सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू साईड BC. आणि टू प्रूफ काय आहे? AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस ट्वाईस BC इंटू DC. आता आपण फक्त प्रूफ देऊया. प्रूफमध्ये बघा, आधी मी ट्रँगल ADC घेतो आहे. इन ट्रँगल ADC अँगल ADC इज इक्वल टू 90 डिग्री. Therefore
बाय पायथागोरस थेरम काय येईल बरं ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस ए सी स्क्वेअर. उजव्या बाजूच्या ट्रँगल ए डी सीमध्ये पायथागोरस थेरम वापरला आहे आपण. तर आता ह्या रिझल्टमध्ये ए डी स्क्वेअर डी सी स्क्वेअर आणि ए सी स्क्वेअर आला आहे. त्या तीन सेगमेंटपैकी कोणता सेगमेंट दिसत नाही आहे टू प्रूफमध्ये हा ए डी दिसत नाही आहे. म्हणून ए डी स्क्वेअरची किंमत याच्यावरून काढून ठेवू आपण. ए डी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल ए सी स्क्वेअर मायनस डी सी स्क्वेअर. याला आपण 1 नंबर देऊन ठेवू. आता दुसरा राईट अँगल ट्रँगल घ्यायचा आहे. मी जरा खाली लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इन ट्रँगल कोणता दुसरा ट्रँगल ए डी बी राईट अँगल ट्रँगल. इन ट्रँगल ए डी बी कुठला अँगल 90चा आहे त्याचा अँगल ए डी बी इज राईट अँगल. अँगल ए डी बी इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर पुन्हा बाय पायथागोरस थेरम काय येईल बरं हायपोटेनियसचा स्क्वेअर घेतो मी आधी ए बी स्क्वेअर कारण आपल्याला प्रूव्ह करायचं त्याच्यात एल एच एस ही ए बी स्क्वेअर आहे इज इक्वल टू काय येईल ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. असा हा पायथागोरस थेरम आपण ॲप्लाय केला आहे. आता याच्यात बी डी हा डी सीच्या स्वरूपात आपल्याला मांडता येईल. कसा मांडता येईल बी डी इज इक्वल टू बिटवीन एचचा वापर करा. बी डी इज इक्वल टू काय येईल बी सी मायनस डी सी. या बी सीमधून डी सी मायनस केला ते बी डी मिळेल. याचा अर्थ बिटवीन एचचा वापर केला तर ए बी स्क्वेअर इज इक्वल टू हा ए डी स्क्वेअर जशीच्या तसा लिहू आपण प्लस बी डीची फोड करूया ब्रॅकेटमध्ये. बी डी इज बी सी मायनस डी सी. बी सी मायनस डी सी ब्रॅकेट स्क्वेअर. कोणती बिटवीननेस वापरली आपण इथं बी डॅश डी डॅश सी ही बिटवीननेस वापरली. आता ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन फॉर्म्युला वापरूया. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म बी सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी इंटू डी सी प्लस सेकंड टर्म स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर इज इक्वल टू हा बी सी स्क्वेअर मी आधी लिहून घेतो. बी सी स्क्वेअर हा नंतर प्लस ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर हा जशीच्या तसा आणि मायनस ट्वाइस बी सी इंटू डी सी हा लिहून घेतला. पण या दोघांची जी सम आहे ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर ही इक्वेशन 1च्या आधीची जी स्टेप आहे तिला आपण याच्या ऐवजी इक्वेशन नंबर ही देऊया. म्हणजे काय टाकता येईल ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअरची किंमत ए सी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी इंटू डी सी. ही कशाची किंमत आली ए बी स्क्वेअरची किंमत आणि आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी इंटू डी सी. पुन्हा सांगतो आहे ज्या अँगलची कंडिशन दिली आहे अँगल सीची त्याच्या समोरच्या साईडचा स्क्वेअर बरोबर ट्रँगल ए बी सीच्या उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची सम मायनस ॲक्यूट अँगल असेल तर मायनस ट्वाइस
बेस बी सी ज्याच्यावर परपेंडिक्युलर टाकला आहे आणि हा सेगमेंट महत्त्वाचा आहे, हा लक्षात राहत नाही, हा लक्षात ठेवा. हा सेगमेंट म्हणजे ज्या अँगलची कंडिशन दिली त्याचा व्हर्टेक्स सी आणि परपेंडिक्युलरचा फूट डी यांना जोडणारा सेगमेंट डी सी. अशा पद्धतीने हे फर्स्ट ॲप्लिकेशन आहे ते ॲक्यूट अँगलसाठी. आता आपण ऑब्ट्यूस अँगलसाठी सेकंड ॲप्लिकेशन बघूया. बघा सेकंड ॲप्लिकेशन. इन ट्रँगल ए बी सी अँगल ए सी बी इज ॲन ऑब्ट्यूस अँगल. segment AD perpendicular to segment BC. Prove that AB square is equal to BC square plus AC square plus twice BC into CD किंवा DC. आता इथं मागच्या ॲप्लिकेशनमध्ये या ॲप्लिकेशनमध्ये काय फरक आहे? मागे अँगल सी हा ॲक्यूट अँगल होता, इथं कुठला अँगल आहे? ऑब्ट्यूस अँगल आहे. परपेंडिक्युलर तसाच दिला आहे, बी सीवर ए डी परपेंडिक्युलर दिला आहे आणि रिझल्ट पण सेम आहे, फक्त कुठे फरक आहे? साईडमध्ये प्लस साईन, तिथं मायनस होतं, इथं प्लस आहे. मग आता ट्रँगल ए बी सी मी घेतो आहे बघा. ट्रँगल ए बी सी, हा ट्रँगल ए बी सी घेतला, त्याचा हा अँगल आता कसं आहे दिसतो आहे? 90पेक्षा मोठा दिसतो आहे, म्हणजे ऑब्ट्यूस अँगल आहे. म्हणून जो परपेंडिक्युलर येईल बी सीवरचा तो बाहेर येईल ट्रँगलच्या. तर ए डी परपेंडिक्युलर टाकला आहे बी सीला वाढवून या पद्धतीने परपेंडिक्युलर. इन दिस फिगर ऑल्सो देर आर टू राईट अँगल ट्रँगल्स. इथं सुद्धा दोन राईट अँगल ट्रँगल आहेत. आधी आपण छोटा मोठा ट्रँगलचा हायपोटेनस काय? ए बी आणि लहान ट्रँगलचा हायपोटेनस आहे ए सी. तर आपण लहान ट्रँगलमध्ये आधी पायथागोरस थेरम वापरूया. इथं सुद्धा गिव्हन आणि टू प्रूफ दिला आहे. आता आपण फक्त प्रूफ लिहूया. प्रूफ इन ट्रँगल ए डी सी त्याचा अँगल डी 90चा आहे परपेंडिक्युलरमुळे. अँगल डी ए डी सी इज इक्वल टू 90 डिग्री. देअर फॉर बाय पायथागोरस थेरम मागच्या ॲप्लिकेशनमध्ये जसं वापरलं होतं तसंच वापरूया. देअर फॉर बाय पायथागोरस थेरम काईल ए डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस ए सी स्क्वेअर. याला नंबर 1 देऊन ठेवू. ठीक आहे. मागच्या याच्यात जसं दिलं होतं मागच्या याच्यात सुद्धा तोच रिझल्ट होता, पहा लक्ष द्या. हे बघा ए डी स्क्वेअर प्लस सी डी म्हणजे डी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. इथं सुद्धा तेच वापरलं आहे. ठीक आहे. आता दुसरा ट्रँगल आपण मोठा ट्रँगल घेऊ ए डी बी. ऑल इन ट्रँगल राईट अँगल ट्रँगल ए डी बी, त्याचा सुद्धा अँगल ए डी बी 90चा आहे. अँगल ए डी बी इज इक्वल टू 90 डिग्री. देअर फॉर बाय पायथागोरस थेरम आता हायपोटेनसचा स्क्वेअर मी आधी घेतो. मोठा ट्रँगल जो राईट अँगल ट्रँगल त्याच्यात हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे काय? ए बी स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची सम ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. मागच्या ह्याच्यात पण असं झालं होतं बघा. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. हे बघा ही स्टेप. फक्त इथं काय केलं होतं? बी डी हा कसा मांडला होता? बी सी मायनस डी सी. इथं कसा मांडता येईल? बी डी हा बी सी आणि सी डी यांची सम इतकी मांडता येईल. म्हणजे तिथं डिफरन्स होता, इथं सम येईल. इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये बिटवीननेसचा वापर करूया बी सी प्लस सी डी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर. मागच्या याच्यात ॲप्लिकेशनमध्ये आपण ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरला होता. इथंही ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन फॉर्म्युला काय येईल? स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म बी सी स्क्वेअर प्लस ट्वाईस
product of both terms BC into CD plus square of second term plus CD square is equal to, हा BC स्क्वेअर मी आधी लिहितो, BC स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर किंवा CD स्क्वेअर आणि प्लस ट्वाईस BC इंटू CD. आता बघा या दोघांची सम इक्वेशन 1मध्ये काय AC स्क्वेअर, तीच जर इथं पण होती बघा अंडरलाईन केली आहे, त्याच्याऐवजी आपण काय टाकलं होतं AC स्क्वेअर. इथं सुद्धा आपल्याला AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअरची व्हॅल्यू काय टाकते इक्वेशन 1वरून AC स्क्वेअर, म्हणजेच काय मिळेल BC स्क्वेअर इज इक्वल टू प्लस AC स्क्वेअर प्लस ट्वाईस BC इंटू CD. कशाची व्हॅल्यू आली AB स्क्वेअरची, आणि हाच आपल्याला रिझल्ट प्रूव्ह करायचा होता बघा. AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर प्लस ट्वाईस BC इंटू CD. मग आता हा रिझल्टसुद्धा कसा लक्षात ठेवायचा, ट्रँगल ABCच्या कुठल्या अँगलची कंडिशन आहे, अँगल Cची, म्हणून त्या ट्रँगलमध्ये त्या अँगल समोरच्या साईडचा स्क्वेअर म्हणजे AB स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची सम BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर प्लस ऑप्सोस अँगल असेल तर प्लस ट्वाईस बेस कशावर परपेंडिक्युलर टाकला आहे, ट्रँगलच्या कुठल्या साईडवर परपेंडिक्युलर आहे BC, म्हणून BC. आणि हा पण पुन्हा तसंच लक्षात ठेवायचा, ज्या अँगलची कंडिशन दिली आहे त्याचा व्हर्टेक्स C आणि परपेंडिक्युलरचा फूट D यांना जोडणारा तो सेगमेंट आहे. अशा पद्धतीने हे सेकंड ॲप्लिकेशन आहे. आता हे दोघे ॲप्लिकेशन आपल्याला महत्त्वाच्या थेरममध्ये वापरायचे आहेत, अपोलोनियस थेरम. तर आता आपण अपोलोनियस थेरमकडे जाऊया. अपोलोनियस थेरम इन ट्रायंगल ABC, इफ M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC, then AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस AM स्क्वेअर प्लस ट्वाईस BM स्क्वेअर. ट्रायंगल ABC घेतोय, AB आणि AC या लहान मोठ्या साईड घ्या. AB लहान घेतली मी, AC मोठा घेतला आहे, आणि M हा BCचा मिड पॉईंट आहे. याचा अर्थ BM आणि MC हे दोघं सारखे आहेत. याचा अर्थ AM काय येईल, मीडियन येईल. मग आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, ज्या साईडवर मीडियन काढली, कोणत्या साईडवर BCवर, ती साईड सोडून उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची सम म्हणजे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस मीडियन स्क्वेअर म्हणजे ट्वाईस AM स्क्वेअर प्लस ट्वाईस BCची जे दोन कॉन्ग्रंट सेगमेंट तयार झाले आहेत BM आणि CM त्याच्यापैकी एकाचा स्क्वेअर, ट्वाईस BM स्क्वेअर किंवा ट्वाईस MC स्क्वेअर किंवा CM स्क्वेअरसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर गिवन आणि टू प्रूव्ह दिलं आहे ते पुन्हा लिहूया. गिवन in triangle ABC, M is midpoint of side BC. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आहे ते पण दिलं आहे. त्या अपोलोनियस थेरमला काही विशिष्ट स्टेटमेंट नाही आहे, फिगरवरूनच लिहायचं आहे. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर कोणत्या साईडचा मिड पॉईंट दिला आहे, BCचा मिड पॉईंट दिला आहे, म्हणून उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची सम AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस मीडियन स्क्वेअर, मीडियन कोणती आपली AM स्क्वेअर प्लस ट्वाईस मिडपॉईंटमुळे BCची जे दोन सेगमेंट कॉन्ग्रंट सेगमेंट तयार झाले त्याच्यापैकी एकाचा स्क्वेअर आपण घेऊ BM स्क्वेअर. ठीक आहे, या पद्धतीने आपण ते लिहू शकतो. आता हे कसं सोडवायचं ते बघा, त्याच्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन करूया. कन्स्ट्रक्शनमध्ये काय करायचं, आता दोघं ॲप्लिकेशन वापरायचे आहेत. आता इथं दिसतंय तुम्हाला मीडियन काढल्यामुळे AM काढल्यामुळे
ट्रँगल ए बी सीचे दोन ट्रँगलमध्ये डिव्हिजन झालं आहे. एक झाला आहे ॲक्यूट अँगल ट्रँगल आणि दुसरा झाला आहे ऑब्ट्यूस अँगल ट्रँगल. मग ॲक्यूट अँगल ट्रँगलमध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन वापरूया आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रँगलमध्ये आपण सेकंड ॲप्लिकेशन वापरूया पायथागोरस थेरमचं. पण त्या दोघं ॲप्लिकेशनमध्ये परपेंडिक्युलर होता. तो परपेंडिक्युलर इथं नाही आहे, तो आपण काढून घेऊया. तर आपण ए वरून बी सीवर परपेंडिक्युलर टाकूया. त्याला नाव देतो मी बी डी. हा परपेंडिक्युलर. ठीक आहे. मग इथं कन्स्ट्रक्शनमध्ये लिहूया ड्रॉ सेगमेंट ए डी परपेंडिक्युलर टू साइड बी सी. बी सीवर परपेंडिक्युलर टाकूया. आता प्रूफला सुरुवात करूया. प्रूफ आधी आपण पहिलं ॲप्लिकेशन वापरूया. तर ट्रँगल ए बी एम घेऊ डावीकडचा, त्याचा हा अँगल घेऊ. कसा आहे? ॲक्यूट अँगल आहे. इन ट्रँगल ए एम बी angle AMB is an acute angle. आणि त्या ट्रँगलमध्ये बी एमवर ए डी परपेंडिक्युलर आहे अँड सेगमेंट ए डी परपेंडिक्युलर टू बी एम और सेगमेंट बी एम. देयरफॉर बाय first application of Pythagoras theorem. काय होतं ते फक्त आपण डाव्या बाजूचा ट्रँगलचा विचार करूया. ट्रँगल बी एम बीमध्ये अँगल एम हा ॲक्यूट अँगल आहे. मग तो ॲप्लिकेशन काय होतं? त्या अँगल समोरची साईडचा स्क्वेअर. त्या अँगलचा समोरची साईड कोणती येईल? ट्रँगल ए बी एमची ए बी स्क्वेअर इज इक्वल टू त्या ट्रँगलच्या उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची सम ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर. नंतर ॲक्यूट अँगल असल्यामुळे मायनस साईन महत्त्वाचं होतं. ऑब्ट्यूसला प्लस ट्वाईस बेस ज्याच्यावर परपेंडिक्युलर टाकला आहे त्या ट्रँगलमध्ये कोणता? बी एम इंटू. आणि हा सेगमेंट मी लक्षात ठेवायला सांगितला. अँगलची जी कंडिशन दिली आहे, ज्या अँगलची कंडिशन दिली आहे त्याचा व्हर्टेक्स एम आणि परपेंडिक्युलरचा फूट डी यांना जोडणारा सेगमेंट डी एम. डी एम याला आपण नंबर 1 देऊया. ठीक आहे. हे पहिलं ॲप्लिकेशन वापरलं. आता ट्रँगल ए एम सी घेऊया आपण. इन ट्रँगल ए एम सी इन ट्रँगल ए एम सी. आता इकडचा अँगल घ्या. हा अँगल घ्या. आता हा इकडचा तो 90पेक्षा मोठा आहे म्हणजे ऑब्ट्यूस अँगल आहे. अँगल ए एम सी इज ॲन ऑब्ट्यूस अँगल अँड परपेंडिक्युलर टाकला आहे एम सीवर वाढवून सेगमेंट ए डी परपेंडिक्युलर टू सेगमेंट एम सी. एम सी. त्याच्यामुळे आपण सेकंड ॲप्लिकेशन वापरूया. बाय सेकंड ॲप्लिकेशन ऑब्ट्यूस अँगल ट्रँगलसाठी ऑफ पायथागोरस थेरम काय होतं? तो ट्रँगल ए एम सी घेतोय आपण
AMCमध्ये अँगल एमची कंडिशन आहे, म्हणून त्याच्या समोरच्या साईडचा स्क्वेअर म्हणजे या अँगलच्या समोरच्या साईडचा स्क्वेअर AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्रँगलच्या उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची सम AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर. आता ऑब्च्युस अँगल असल्यामुळे मायनसच्या ऐवजी काय येईल प्लस ट्वाईस बेस ज्याच्यावर परपेंडिक्युलर टाकला आहे तो MC इंटू पुन्हा हा सेगमेंट तोच अँगलचा व्हर्टेक्स M आणि परपेंडिक्युलरचा फूट D म्हणजे DM याला नंबर सेकंड देऊया. हे आता आपण दोन इक्वेशन मिळवले. आता 2 प्रूव्हमध्ये बघा LHSला लेफ्ट हँड साईडला कोणाची सम आहे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर म्हणजे इक्वेशन 1 आणि 2च्या लेफ्ट हँड साईडची सम. म्हणून इक्वेशन 1 आणि 2ची आपण सम घेऊया. ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2 वी गेट. आता आपण LHSची सम घेऊया दोघांची. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू आता राईट हँड साईडची सम घेऊ. AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर मायनस ट्वाईस BM इंटू DM ही झाली पहिल्या इक्वेशनची राईट हँड साईड प्लस आता दुसऱ्या इक्वेशनची राईट हँड साईड AM स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर MC स्क्वेअर प्लस ट्वाईस MC इंटू DM ही सम मांडली. आता बघा M हा BCचा मिड पॉईंट दिला म्हणजे याचा अर्थ BM आणि MC सारखे असतील म्हणजे MCच्या ऐवजी तुम्ही BM टाकू शकतात. मग जिथं जिथं MC आहे तिथं BM टाकूया. इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर मायनस ट्वाईस BM इंटू DM ही पहिली लाईन मी जशीच्या तशी लिहिली प्लस AM स्क्वेअर. आता MC आणि BM सारखे म्हणून MCच्या ऐवजी काय टाकलं मी BM स्क्वेअर मायनस ट्वाईस BM पुन्हा इथे MCच्या ऐवजी BM टाकला इंटू DM. आता इथं बघा तुम्हाला एक लक्षात येईल इथं प्लस येईल. ही टर्म सारखी ही पॉझिटिव्ह आहे ही निगेटिव्ह म्हणून ही काय होईल कट होईल म्हणजे काय राहिलं AM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर ट्वाईस AM स्क्वेअर आणि BM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर ट्वाईस BM स्क्वेअर. ही कशाची किंमत आली AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस AM स्क्वेअर प्लस ट्वाईस BM स्क्वेअर. म्हणजे अपोलोनियस थेरम कसा वापरता येईल पुन्हा आपण समजून घेऊया. समजा हा ट्रँगल मी PQR काढला. खूप एक्झाम्पलमध्ये अपोलोनियस थेरम वापरतात. ट्रँगल PQR S हा मिड पॉईंट घेतला मी QRचा आणि ही PS मीडियन काढली तर QS आणि SR सारखे. तर रिझल्ट काय येईल ज्या साईडवर तुम्ही मीडियन काढली आहे कोणत्या साईडवर QRवर ती साईड सोडून ट्रँगल PQRच्या उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची सम म्हणजे PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस मीडियन स्क्वेअर म्हणजे ट्वाईस PS स्क्वेअर प्लस ट्वाईस QRचे जे दोन तुकडे झालेत QS आणि SR त्यापैकी कुठल्याही एकाचा स्क्वेअर कारण दोघं सारखे आहेत म्हणून ट्वाईस QS स्क्वेअर. अशा पद्धतीने तुम्हाला रिझल्ट लिहिता यायला पाहिजे. याला म्हणतात अपोलोनियस थेरम. या ठिकाणी आपण थांबूया आणि नंतर मग आपण पायथागोरस थेरमचे ॲप्लिकेशन आणि अपोलोनियस थेरम याच्यावर आधारित जो प्रॅक्टिस सेट असेल शेवटचा तो आपण सॉल्व करूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.